हाय, नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ. तर आता वाजलेले आहेत 5, म्हणजे गुड इव्हिनिंग. तर चालली रानात. आज काय रानात गेली नव्हती, काल झाली बाजरी खुडायची, त्यामुळे आज काय गेलो नव्हतं. आज पित्र होत. अयो पिले पायात गोठवतोय कर. हो का पिले, बघितलं का? हा बा, कुठे गेला? गेल पुढे जाऊन थांबलंय. येडी कुठली? सारखं पायात घोटत काय होतंय आता? हो का, इकडे भेंडीन गवार मस्तपैकी. आणि गावात बी वाढलंय. त्याच्यात किती गावात वाढलंय, गवताला काय कमी आहे? पाऊस आला 2-3 दिवस, पाऊस आला की परत गावात वाढलंय. आता गवत काढावं लागेल घेतलं, पण आता लगेच नाही काढा, दुसरीच काम भरपूर वाढलेली इथं. त्यामुळे आता ह्याच्यावर कधी नंबर येते काय सांगता येत नाही. आता कधी काय येणार, काय करायचं? गवत लगेच वाढतंय 4 दिवसांनी, तर वाढायचं किती दिवस झाले? 4-5 दिवस तर झालं काढलेलं. सगळं उपटून काढलं होतं, हो का, अजून परत वाढलंय. पण आता काय टायमिंग नाही गवत काढायला मला. गवारीला शेंगा लागल्यात का काय बघावं म्हणलं. आता भेंड्या तर येणं चालूच आहे, पण म्हणलं शेंगा बघावं. त्या लागले तिथे शेंगा बी. गवत मुसले झाले, गवता काय नंबर नाही लवकर आला. कारण आता बाजरी तर आत्ताशी तर बाजरी झाली, तर बाजरी करून घ्यायची. आणि बाजरी झाल्यानंतर ना मग आता दसरा काढावा लागेल उद्यापासून. आमची पित्र अजून झाली नव्हती, त्याच्यामुळे काय दसरा काढला नव्हता. तर उद्यापासून दसरा काढायचा, नंतर ना मकाला सुरुवात करायची. कारण मका काढाय आली. अगोदर मका काढावं तर दसरा काढायचा राहील. त्यामुळं अगोदर दसऱ्याचं धुणं काढून घ्यायचं, आणि नंतर ना मग मका काढायला सुरुवात करायची. जेव्हा मका काढायची होईल तेव्हा ह्या गवारीच्या रानातल्या गवताला नंबर येणार आहे. तरी पण मका काढल्यावर रान मोकळं झालं, दुसरं काहीतरी पीक करावं लागेल त्या रानात. तर बघू आता त्या गवतावर कधी नंबर येतोय. ती मका आहे 2-3 एकर. आता ती कधी व्हायची काढायची? पाऊस यायचंय का काय काय माहिती. अजून नवरात्री पाऊस आल्यावर कसं होईल. तिकडं पण आपली बारकी गवारी हो का चालली खालच्या रानात. आपण कांदा टाकला होता त्या रानात, कांदा काय उगवलेला नव्हता. बघू आता चाललंय दुसरं काहीतरी करायचं नियोजन. इकडं आपलं शेरडांचं गवत बघा कसं आलंय, मस्त असं हिरवगार पिलं आलंय माझ्या मागं. चालली तिथल्या रानात. आता बघू आपण कसं काय झालंय ती. नसलं जर चांगलं आलं तर ती मोडून टाकायची. तर बघा आली इथं आता कांद्याच्या रानात. कांदा काय आपला उगवला नाही. आता कांदा टाकलेला बरेच दिवस होता आलं, 10-15 दिवस होता आलं, तरी पण कांदा उगवला नाही. कसं काय उगवला नाही, काय झालं नेमकं काय माहिती. तर कांदा टाकताना तुम्हाला दाखवलंच होतं बघा, तरी पण उगवला नाही कांदा. तर कशामुळे उगवला नाही काय माहिती. आता नक्की काय झालंय बघा, सारं टाकलेलं तसंच दिसते ते मोकळंच, काहीच नाही. कांदा कसलाच कांदा उगवला नाही, लयच अवघड झालं. हो का, भिजवून पण काढला होता लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी, तर भिजवलं ना पण उगवलंच नाही. बी काय खराब लागलं का काय झालं काय माहिती, उगवलंच नाही कांदा. आता दुसरं काहीतरी ह्या रानात करावं लागेल. त्यामुळं म्हणलं बघून तरी यावं उगवलंय का काय ते तरी, पण काय उगवलं नाही. दुसरं काय करावं ह्या रानात आता. तर आता गवार तर काही येत नाही, कारण आता थंडी पडते. दिवाळीत थंडी पडते, आणि त्याच्यामुळं काय गवार आता येत नाही थंडीत. मिरची पण येत नाही थंडीमुळं. दुसरं काय करावं ती कळा नाही. दुसऱ्यांना औषध मारून मारूनच नुसतं जाम होत आहे. आणि तो गवारीचं कसा रेट असतं त्याच्यामुळं काय वाटत नाही का, सगळं मोकळं राहणे. कांदाच उगवला नाही कसलाच अजिबात. गवारीला रेट असतं त्याच्यामुळे तोडायचं बी काय वाटत नाही. पण आता ह्या दिवसात काय गवार मिरची येत नाही, त्यामुळं आता वांगी बिंगी लावायची म्हणले तर त्याला औषधं जास्त मारावं लागतात. मग औषध मारायचं हे काय जमत नाही. वांग्यावर पण किडा आल्यावर लवकर हे होत नाही, जात नाही. मग त्याच्यामुळं नको वाटतंय ती. बघू आता काय लावायचं ठरतंय ती, काय ठरवलं आता. दुसरं काय लावावं तेच कळलं नाही. भेंडी लावली असती तर भेंडीला दिसाड तोडावं लागते, आणि दिसाड मार्केटला न्यायची म्हणल्यावर अवघड आहे. त्याच्यामुळं हो का
इकडं मका, एवढं मकाचं रान होतं सगळं, त्यात कांदा केलेला मोकळं होईल तसं मोकळं होईल तसं. इकडे एवढी मका राहिली आता, ती शाळांना न्यावं लागते तोडून, एवढीच राहिली आता इकडं. तर नेतोय ती शाळांना तोडून आता. तिकडं पण तिकडल्या रानात, दुसऱ्या रानात पण मकाच आहे, आता ती मका काढायला सुरुवात करायची. पिलू चल चल घरी, चल चल चल. पाहिलं लगेच पिलू. चला आता जाते घरी. बघते घरचं काहीतरी काम. लय ऊन चटाकतंय, 4 वाजले तरी ऊन चटाकतंय लय. इकडं ऊस आहे आपल्या शेजारचा. का आपल्याला पण ऊस मका निघलं एखाद्या वेळेस ऊसाचीच लागण करायची. पण बघू आता काय ठरतंय ती, कसं नियोजन होतंय ते बघू. मका निघल्यावर पहिलं मकाचं पीक काढायचं होतं आणि नंतर ऊस लावायचा होता. पण काय काय होतंय बघू आता. कसं वाटतं व्हिडिओ ते सांगा कमेंट करून.